नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँड. चला तर पाहूया श्री रामचरित मानस या पुस्तकाचा पुढचा भाग. मग 1000 राजे एकाच वेळी धनुष्य उचलण्याचा प्रयत्न करू लागले, तरीही ते हलले नाही. ज्याप्रमाणे कामी पुरुषांच्या बोलण्यामुळे सतीचे मन विचलित होत नाही, त्याप्रमाणे शिवांचे ते धनुष्य हलत नव्हते. ज्याप्रमाणे वैराग्याविना संन्यासी हास्यास्पद ठरतो, त्याप्रमाणे सर्व राजे हास्यास्पद झाले. आपली कीर्ती, विजय, अत्यंत शौर्य हे सर्व त्या धनुष्याकडून जबरदस्तीने हिरावून घेतले गेल्यामुळे ते पराभूत होऊन निघून गेले. राजे लोक मनातून पराजित झाल्याने निष्प्रभ झाले आणि आपापल्या गोटामध्ये जाऊन बसले. सर्व राजे अयशस्वी ठरल्याचे पाहून राजा जनक व्याकुळ झाले आणि क्रोधाने म्हणाले, जो पण मी ठेवला होता तो ऐकून द्वीपांतरातील अनेक राजे आले. देव व दैत्य हे सुद्धा मनुष्याचे शरीर धारण करून आले. आणखीही पुष्कळसे रणधीर वीर आले, परंतु धनुष्य मोडून मनोहर कन्या, मोठा विजय आणि उज्ज्वल कीर्ती प्राप्त करणारा जणू ब्रह्मदेवाने कोणी निर्माणच केला नाही. हा लाभ कुणाला आवडला नसता सांगा? परंतु कोणीही शंकरांचे धनुष्य उचलू शकला नाही. उचलणे आणि मोडणे हे तर दूरच राहिले, कुणी ते तिळभर जमिनीपासून हलवू शकला नाही. आता कुणी वीरतेचा अभिमान बाळगणाऱ्या नाराज व्हायचे कारण नाही. मला तर कळून चुकले आहे की पृथ्वीवर वीरच नाहीत. आता आशा सोडून आपापल्या घरी जा. ब्रह्मदेवांनी सीतेचा विवाह तिच्या नशिबी लिहिलेलाच नाही. जर मी पण सोडला तर पुण्य जाईल, तर आता काय करावे? कन्याकुमारीच राहील. जर मला आधी ठाऊक असते की पृथ्वी वीरांनी रहित आहे, तर मी हा पण करून मी हास्यास्पद झालो नसतो. जनकांचे बोलणे ऐकून सर्व स्त्री पुरुष जानकीकडे पाहून हळहळले, परंतु लक्ष्मण रागाने लालबुंद झाला. त्याच्या भुवया उंचावल्या, ओठ फडफडू लागले आणि डोळे रागामुळे लाल झाले. श्री रघुवीरांच्या भीतीमुळे तो काही बोलू शकला नव्हता, परंतु जनक राजांचे बोलणे ऐकून त्याला बाणाप्रमाणे टोचू लागले. जेव्हा राहावले नाही, तेव्हा श्री रामचंद्रांच्या चरणकमळांवर मस्तक लवून त्याने स्पष्टपणे म्हटले, जेथे रघुवंशीयापैकी कोणीही नसतो, त्या सभेत जनकांनी रघुकुल शिरोमणी श्रीराम येथे उपस्थित असताना जे शब्द उच्चारले आहेत, असे अनुचित शब्द कोणी बोलत नसते. हे सूर्यकुल रूपी कमलासाठी सूर्य असणाऱ्या श्रीरामा, ऐका. मी अभिमानाने नव्हे तर सहज म्हणून म्हणतो की जर तुमची आज्ञा असेल तर मी ब्रह्मांडाला चेंडूप्रमाणे उचलू धरेन आणि कच्च्या मडक्याप्रमाणे फोडून टाकेन. मी सुमेरू पर्वताला मुळीप्रमाणे उखडून टाकू शकतो. हे भगवन, तुमच्या प्रतापाच्या महिम्यापुढे हे बिचारे जीर्ण धनुष्य ते काय? हे नाथ, असे मानून आज्ञा द्याल तर गंमत करून दाखवतो. ती पहा तर खरे. धनुष्याला कमळाच्या देठीप्रमाणे उचलून घेऊन 100 योजने धावत जाईन. हे नाथ, आपल्या प्रतापाच्या बळावर मी हे धनुष्य कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे मोडून टाकेन. जर मी असे केले नाही तर प्रभूंच्या चरणांची शपथ घेऊन सांगतो, मग मी धनुष्य व भाता कधीही हाती धरणार नाही. लक्ष्मण रागाने ओरडताच पृथ्वी डळमळू लागली आणि दिग्गज हादरले. सर्व लोक आणि राजे घाबरले. सीतेला आनंद झाला आणि जनक वरमले. गुरु विश्वामित्र, श्री रघुनाथ व सर्व मुनी मनात आनंदले आणि वारंवार रोमांचित झाले. श्री रघुनाथांनी खून करून लक्ष्मणाला रोखले आणि प्रेमपूर्वक आपल्याजवळ बसवून घेतले. शुभ वेळ आल्याचे जाणून विश्वामित्र अत्यंत प्रेमाने म्हणाले, हे रामा, उठ. शिवांचे धनुष्य मोडून टाक आणि बाळा, जनकांची चिंता दूर कर. गुरुवचन ऐकून श्रीरामांनी त्यांच्या चरणी मस्तक ठेवले. त्यांच्या मनात हर्ष नव्हता की विषाद नव्हता. ते मोठ्या ऐटीने एखाद्या तरुण सिंहालाही लाजविल्यासारखे सहजपणे उभे राहिले. मंचरूपी उदयाचलावर रघुनाथरूपी बालसूर्य उगवताच सर्व संतरूपी कमळे फुलून गेली आणि त्यांचे नेत्ररूपी भ्रमर आनंदित झाले. राजांची आशारूपी रात्र नाहीशी झाली. त्यांच्या वचनरूपी तारांच्या समुदायाचे चमकणे बंद झाले. घमेंडी राजारूपी रात्रविकासी कमळे कोमेजली आणि कपटी राजारूपी घुबडे लपून बसली. मुनी व देवरूपी चक्रवाकांचे दुःख सरले. ते फुलांचा वर्षाव करीत सेवा करू लागले. प्रेमाने गुरूंच्या चरणांना वंदन करून श्री रामचंद्रांनी मुनींची आज्ञा मागितली. संपूर्ण जगताचे स्वामी श्रीराम हे मस्त व श्रेष्ठ हत्तीच्या डौलदार चालीने निघाले. श्रीराम निघताच नगरातील सर्व स्त्री पुरुष सुखावून गेले व रोमांचित झाले. त्यांनी पितर व देवांना वंदन करून आपल्या पुण्याईचे स्मरण केले. ते म्हणाले, जर आमच्या पुण्याचा काही प्रभाव असेल तर हे देवा गणेशा,
श्रीराम हे शिवधनुष्य कमळाच्या देठाप्रमाणे मोडून टाकू देत. सीतेची माता श्रीरामांना वात्सल्याने पाहून व सख्यांना जवळ बोलावून प्रेमवश सदगदित होऊन म्हणाली, हे सखी, हे जे आमचे हितचिंतक म्हणवितात ते सर्व कौतुक पाहणारे आहेत. यापैकी कोणीही गुरु विश्वामित्रांना समजावून का सांगत नाही? हे श्रीराम लहान आहेत, त्यांच्यासाठी असा आग्रह धरणे चांगले नव्हे. आजच्यासाठी धन्यवाद.